पर्यावरण संरक्षण, इंधन बचत आणि प्रदूषण नियंत्रणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी केलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहर महानगरपालिकेने प्रत्येक बुधवारी नो व्हेकल डे पाळण्याचा निर्णय घेतला आहे। या उपक्रमाची आज प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आली असून महापौर दीपमाला मनोज काळे यांनी स्वतः सायकलवरून मनपा कार्यालय गाठत प्रशासनासमोर आदर्श निर्माण केला। जागतिक स्तरावर सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे निर्माण झालेली इंधन टंचाई आणि वाढते प्रदूषण लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासकीय यंत्रणांनी इंधन बचतीसाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन केलं होतं। त्याच धर्तीवर महापौर दीपमाला काळे यांनी महानगरपालिका आयुक्तांना लेखी आदेश देत दर बुधवारी नो व्हेकल डे राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत। मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी पायी चालत मनपा गाठले। उपमहापौर ई बाईकवरून मनपात दाखल झाले, तर उपायुक्त धनश्री शिंदे आणि अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर यांनी पायी प्रवास करत पर्यावरणपूरक संदेश दिला। उपायुक्त निर्मला गायकवाड या ई बाईकवरून कार्यालयात आल्या। स्थायी समिती सभापती डॉक्टर चंद्रशेखर पाटील यांनी थेट पायी चालत मनपा गाठले। गटनेते विष्णुभाऊ यांनी बाईक शेअरिंग करून सहभाग नोंदवला। अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार आणि दुचाकी शेअरिंगचा पर्याय स्वीकारला। महापौर दीपमाला काळे यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्येकाने आचरणात आणणे गरजेचे आहे। प्रशासनाने पुढाकार घेतल्यास नागरिकांमध्येही जागरूकता निर्माण होईल। जळगाव शहर अधिक प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल। आज जळगाव महानगरपालिकेमध्ये आपण दर बुधवारी नो व्हेकल डे पाळण्याचा संकल्प केलेला आहे आणि त्याचं कारण असं, आज आपण जर बघितलं जागतिक स्तरावर युद्धाचं सावट असल्यामुळे आपल्याकडे डिझेल पेट्रोल याची थोडी टंचाई जास्त प्रमाणात जाणवू शकते आणि बऱ्याच अंशी डिझेल पेट्रोलची कमतरता असल्यामुळं ज्या काही गरजू लोकांना सुद्धा प्रवास करणं शक्य होणार नाही आणि म्हणून आज ह्या इंधनामध्ये बचत व्हावी आणि पर्यावरण सुद्धा चांगल्या पद्धतीने राखलं जावं, पर्यावरणाचा समतोल राखला जावा या दृष्टिकोनातून आम्ही नो व्हेकल डे दर बुधवारी महानगरपालिकेमध्ये पाळण्याचा संकल्प केलेला आहे। की सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना माझं आवाहन आहे की एक वार म्हणजे फक्त बुधवार म्हणून आपण सर्वांनी नो व्हेकल डे हे केलं पाहिजे। त्यामध्ये तुम्ही सायकल, पायी, ई व्हेकल यावर येऊ शकता। एक दिवस सुद्धा आपण प्रयत्न केला तर मला असं वाटतं आपण खूप कम प्रमाणामध्ये डिझेल आणि पेट्रोल हे आपण वाचवू शकू। की आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी हे सगळ्यांना सूचना केल्या होत्या, त्या सूचनेचं पालन आम्ही आज केलेलं आहे। मी असेल, महापौरताई असतील किंवा आपले काही कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील, सर्वांनी ठरवलं होतं की आपण एखादी सायकलवर किंवा इलेक्ट्रिक बाईक जे असतील त्यांच्यावरच आज आपण त्याचा वापर केला पाहिजे। त्या इंधनाची आपली सेव्हिंग होईल आणि त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण भारत देशात हा मेसेज गेला पाहिजे की एक दिवसाने खूप इंधन वाचू शकतो। आज महानगरपालिकेने सूचित केल्याप्रमाणे नो व्हेकल डे पाळला जातोय। आज मी महानगरपालिकेमध्ये व्हेकल न वापरता आज प्रवेश केलेला आहे। याप्रमाणे मान्य महापौर असतील, मान्य उपमहापौर असतील, तर आयुक्त असतील यांनी सुद्धा नो व्हेकल आणता आज त्या ठिकाणी नो व्हेकल डे पाळलेला आहे। नक्कीच इथं महापौरांनी आवाहन केल्याप्रमाणे की हा बुधवार आपण नो व्हेकल डे आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आम्ही इंधन कसं बचत होईल आणि भारताची इकॉनॉमी कशी स्ट्रॉंग होईल या माध्यमातून सहकार्य करण्याची भूमिका आमची सुद्धा आहे।